गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये कर्ज व भांडवल या संदर्भातील आपण माहिती अभ्यासली होती. व्यवसाय संस्थांना ज्यावेळेस मालकीच्या भांडवलाची गरज पूर्ण होत नाही त्यावेळेस व्यवसाय संस्थांना आवश्यक असणारे जे काही भाग भांडवल असतं हे कर्जाऊ भाग भांडवलाच्या माध्यमामधून निर्माण करावं लागतं. त्यामध्ये कंपन्या, कर्ज रोखे, बंधपत्र, व्यवसाय संस्थांचे कर्ज, त्याचबरोबर ठेवी, अमेरिकन ठेव पावत्या, जागतिक ठेव पावत्या आणि सावकारी कर्ज किंवा इतर जे काही मार्ग असतील त्या मार्गांचा अवलंब करून कर्जा स्वरूपाचं भाग भांडवल निर्माण करतात. परंतु कर्जा स्वरूपाचं भाग भांडवल निर्माण करत असताना व्यवसाय संस्थांना कर्जाऊ भाग भांडवलावरती निश्चित दराने व्याज द्यावं लागतं. जोपर्यंत कर्जा भाग भांडवल परतफेड केलं जात नाही तोपर्यंत कंपन्यावरती कर्जाऊ व्याज देण्याचा निश्चित स्वरूपाचा भार असतो आणि म्हणून मुदत संपल्यानंतर जे काही कंपन्या असतात त्या कंपन्यांना कर्जावर जे काही भाग भांडवल असेल या भाग भांडवलाची परतफेड करणं कंपनी कायद्यानुसार बंधनकारक असतं. या संदर्भातील माहिती आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये घेतली होती. यानंतर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कर्जाऊ भाग भांडवल निर्माण करणाऱ्या स्रोतामध्ये पहिला जो महत्त्वाचा स्रोत आहे तो आहे कर्ज रोखे. या कर्जाऊ भाग भांडवलाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कर्ज रोखे हे कंपनीचं कर्जाऊ स्वरूपाचं भाग भांडवल आहे. त्यावरती कंपनीला निश्चित दराने व्याज द्यावं लागतं. जोपर्यंत कंपन्या कर्ज रोख्यांची रक्कम परतफेड करत नाही तोपर्यंत कंपन्यावरती व्याज देण्याचा निश्चित भार असतो का. अशा पद्धतीने कंपन्या कर्ज स्वरूपाचे काय भाग भांडवल आहे हे भाग भांडवल कर्ज रोख्यांच्या माध्यमातून निर्माण करतात आणि म्हणून कर्ज रोखे हा कर्ज भांडवल निर्मितीचं प्रतिनिधित्व करतो. म्हणून कर्ज रोखे हा कर्ज भांडवल निर्मितीचा मुख्य स्रोत किंवा मुख्य मार्ग समजला जातो. व्यवसाय संस्थांना ज्यावेळेस भांडवलाची आवश्यकता असते त्यावेळेस व्यवसाय संस्था कर्ज रोख्यांची विक्री करून कर्ज भाग भांडवल निर्माण करू शकतात का. आणि जर गरज नसेल तर कर्ज रोख्यांची काय रक्कम आहे ही रक्कम कंपन्या परतफेड पण करू शकतात. आणि म्हणून कर्ज भांडवल निर्मितीचा एक उत्तम मार्ग म्हणून कर्ज रोख्यांकडे पाहिलं जातं. जर कंपनीकडे जास्तीचं भांडवल शिल्लक असेल तर कंपन्या कर्ज रोख्यांची जी काय रक्कम असते ही रक्कम परतफेड करू शकतात. आणि अशा पद्धतीने जी काय कंपनी आहे ही कंपनी कर्ज रोख्यांची काय विक्री आहे ही विक्री कर्ज रोखे धारकास करते. म्हणजे कंपनीचे कर्ज रोखे खरेदी करण्याची काय व्यक्ती असते या व्यक्तीला कंपनीचा कर्ज रोखे धारक असं म्हटलं जातं. या कर्ज रोखे धारकास कंपनी कर्जरोखा प्रमाणपत्रावर कर्ज रोख्यांची रक्कम मुदत संपल्यानंतर परतफेड करण्याचे वचन देते. आणि दिलेले काय वचन असतं किंवा दिलेले काय नियम आणि अटी असतात या नियम आणि अटीनुसार कबूल केलेली जी काय अट आहे त्या अटीनुसार कंपन्या कर्ज रोख्यांची काय रक्कम आहे ती रक्कम मुदत संपल्यानंतर परतफेड करत असतात. म्हणून जे काही कंपन्या असतात या कंपन्यांच्या कर्ज रोख्यांच्या विक्रीच्या वेळेस कंपनी कर्ज रोखे धारकास कर्जाऊ रक्कम परतफेडीचं वचन देते आणि कबूल केलेल्या अटीनुसार कर्ज रोख्यांची रक्कम ही परतफेड करत असते बा. आणि म्हणून यावरून आपल्याला एक पहिली व्याख्या सांगता येते. ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी आपण कर्ज घेतल्याचे कबुली देते त्यास
कर्जरोखे असे म्हणतात. व्याख्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की कर्जरोखा हा अशा स्वरूपाचा दस्तऐवज आहे की ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी कर्जरोखेधारकास कर्ज घेतल्याची कबुली देते. आणि म्हणून कंपन्यांना कर्जरोख्यांच्या विक्रीच्या वेळेस आपली जी काय मालमत्ता असते बघ ती मालमत्ता स्थिर पण असू शकते किंवा अस्थिर पण असू शकते. आणि म्हणून कंपन्यांना कर्जरोख्यांच्या वेळेस आपली स्थिर आणि अस्थिर जी काय मालमत्ता असते ती विश्वस्तांमार्फत कर्जरोख्यांकडे तारण द्यावी लागते. म्हणजे कंपन्यांना कर्जरोख्यांची जर विक्री करायची असेल तर आपली स्थिर आणि अस्थिर जी काय मालमत्ता आहे ही विश्वस्तांमार्फत, विश्वस्त म्हणजे ट्रस्टी यांच्या मार्फत तारण दिली जाते. कारण कंपन्या मुदत संपल्यानंतर जर कर्जरोख्यांच्या रकमा जर दिलेल्या अटीनुसार जर परतफेड करत नसतील तर कर्जरोखेधारक तारण दिलेली काय मालमत्ता असते ही मालमत्ता विक्री करून आपलं व्याज आणि मुद्दल वसूल करू शकतात. आणि म्हणून कंपन्यांना कर्जरोखे विक्रीसाठी आपली स्थिर आणि अस्थिर जी काही मालमत्ता असते ती विश्वस्तांमार्फत काय द्यावी लागते, तारण द्यावी लागते पहा. आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी आपण कर्ज घेतल्याची कबुली देते त्याला कर्जरोखे असं म्हटलं जातं. आणि यावरून आपल्याला दुसरी व्याख्या ही करता येते, कंपनीचा सिक्का असलेल्या स्थिर व अस्थिर मालमत्तेवरती बोजा निर्माण करून अथवा न करता कंपनीने उभारलेल्या कर्जाऊ दस्तऐवजास कर्जरोखे असे म्हणतात. लक्षात आलं असेल तुमच्या की कंपनीचा सिक्का असलेला म्हणजे कंपनीची जी अधिकृत जी काय मालमत्ता आहे त्या मालमत्तेवरती स्थिर आणि अस्थिर जी काय मालमत्ता असेल यावरती एकतर बोजा निर्माण करावा लागतो किंवा बोजा निर्माण न करताही कंपनीने उभारलेला जो काही कर्जाऊ दस्तऐवज असतो त्या दस्तऐवजाला कर्जरोखे असं म्हटलं जातं पहा. अशा पद्धतीने आपल्या कर्जरोख्यांच्या दोन व्याख्या करता येऊ शकतात. पहिली व्याख्या होती ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी आपण कर्ज घेतल्याची कबुली देते त्यास कर्जरोखे असं म्हटलं जातं. आणि कंपनीचा सिक्का असलेल्या स्थिर आणि अस्थिर मालमत्तेवरती बोजा निर्माण करून अथवा निर्माण न करता कंपनीने उभारलेला जो काही कर्जाऊ दस्तऐवज असतो त्या दस्तऐवजास कर्जरोखे असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं यावरून आपल्याला कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये सांगता येतात. तर ती वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर त्यातलं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे कर्जाऊ भांडवल. कर्जरोखे हे कंपनीचं कर्जा स्वरूपाचं भांडवल आहे आणि म्हणून कर्जरोखे हे कर्जाऊ भांडवल निर्मितीचं प्रतिनिधित्व करतात. ज्यावेळेस संस्थांना कर्जाऊ भांडवलाची आवश्यकता असते त्यावेळेस कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करून कर्जाऊ भांडवल निर्माण करू शकतात. आणि म्हणून कर्जरोखा हा कर्जाऊ भांडवल निर्मितीचा मुख्य स्रोत समजला जातो. म्हणून कर्जाऊ भांडवल हे कर्जरोख्यांचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य सांगता येतं. दुसरं वैशिष्ट्य आहे कर्जाऊ वचन. कंपनी कर्जरोखा प्रमाणपत्रावरती कर्जरोखेधारकास
कर्जरोख्यांची जी काय रक्कम आहे ती रक्कम मुदत संपल्यानंतर दिलेल्या तारखेला परतफेड करण्याचं वचन देते आणि त्या अटीनुसार कंपन्यांना कर्जरोख्यांची रक्कम दिलेल्या कर्जा वचनानुसार परतफेड करणं बंधनकारक असतं आणि म्हणून कर्जवचन हे कर्जरोख्यांचं पुढचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. तिसरं वैशिष्ट्य आहे दर्शनी मूल्य. कर्जरोख्याचं दर्शनी मूल्य हे इतर प्रतिभूतींच्या तुलनेत जास्त असतं. उदाहरणार्थ 100 रुपये किंवा 1000 रुपये किंवा त्या प्रमाणात कंपनी कर्जरोख्यांची दर्शनी किंमत निश्चित करू शकते आणि इतर प्रकारचे काय प्रतिभूती असतील म्हणजे भाग साठा किंवा इतर प्रकारच्या प्रतिभूती असतील त्यांच्या तुलनेमध्ये कर्जरोख्यांची जी काही दर्शनी किंमत असते ती दर्शनी किंमत जास्त असते आणि म्हणून दर्शनी मूल्य हे कर्जरोख्यांचे एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. चौथं वैशिष्ट्य आहे परतफेडीची वेळ. कंपनी कर्जरोख्यांच्या विक्रीच्या वेळेस कर्जरोखे नोंदवही जी तारीख निश्चित केलेली असेल त्या तारखेला कर्जरोख्यांची रक्कम ही परतफेड करते. कारण कंपनी कायद्यानुसार कर्जरोख्यांची रक्कम परतफेड करणं कंपनीला बंधनकारक असतं आणि म्हणून दिलेल्या तारखेनुसार कंपनीला कर्जरोख्यांची रक्कम ही परतफेड करावी लागते. त्यानंतर आहे नंबर 5 निश्चित दराने व्याज. कंपनीच्या कर्जरोख्या विक्रीच्या वेळेस जो कर्जरोखे व्याज दर निश्चित केलेला असेल त्याच दराने जोपर्यंत कर्जरोख्यांची रक्कम परतफेड केली जात नाही तोपर्यंत कंपनींना त्याच निश्चित दराने कर्जरोख्यावरती व्याज देणं बंधनकारक असतं आणि म्हणून कंपनीला कर्जरोख्यावरती निश्चित दराने व्याज द्यावं लागतं. हे एक वैशिष्ट्य सांगता येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे नंबर 6 कर्जरोखे विक्रीच्या अटी. कंपनीला कर्जरोखे विक्रीच्या महत्त्वाच्या 3 अटींचं पालन करावं लागतं. त्यातली पहिली अट आहे कंपनी ही एक कर्ज घेणारी संस्था आहे. कंपनी काय एक कर्ज घेणारी संस्था. दुसरी अट आहे नंबर 2 विश्वस्त. जर कर्जरोख्यांची संख्या 500 पेक्षा व्यक्तींची संख्या 500 पेक्षा जर जास्त असेल तर कंपन्यांना विश्वस्तामार्फत विश्वस्त करार करावा लागतो आणि विश्वस्त करारामार्फत मालमत्ता तारण देऊन कर्जरोख्यांची विक्री करावी लागते. म्हणून कर्जरोखे विक्रीच्या अटीनुसार 500 व्यक्तींपेक्षा जास्त कर्जरोख्यांची जर विक्री होत असेल तर कंपन्यांना विश्वस्तामार्फत विश्वस्त करार करावा लागतो. त्यानंतर याच्यामधला तिसरा आहे कर्जरोखे धारक. कंपनी कर्जरोखे धारकास कर्जरोखा प्रमाणपत्रावरती कर्जरोखे खरेदीचा पुरावा देतो आणि त्या पुराव्यानुसार ज्या व्यक्तीने कंपनीचे कर्जरोखे खरेदी केलेले आहेत त्या व्यक्तीस कंपनीचा कर्जरोखे धारक समजला जातो आणि म्हणून कंपनी कायद्यानुसार कंपन्यांना कर्जरोख्यांची जी काही विक्री आहे ती विक्री करत असताना 3 अटींचं पालन करावं लागतं. पहिले आहे कंपनी ही कर्ज घेणारी संस्था असते. दुसरा आहे विश्वस्त. जर कर्जरोखे एकूण संख्या 500 पेक्षा जर जास्त असेल तर कंपन्यांना विश्वस्त मार्फत विश्वस्त करार करून कर्जरोखे सुरक्षित करावे लागतात. आणि तिसरा आहे कर्जरोखे धारक. कंपनी कर्जरोखे धारक प्रमाणपत्रावरती कर्जरोखे धारकास कर्ज विकल्याचा काय पुरावा असतो तो प्रमाणपत्राच्या माध्यमातून देत असते.
त्यानंतर 7वं जे काय वैशिष्ट्य आहे ते आहे मतदानाचा अधिकार. कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या कर्जरोखे धारकास मतदान करण्याचा अधिकार नसतो. तो फक्त कंपनीच्या भागधारकास असतो आणि म्हणून कंपनीच्या कर्जरोखे धारकांना मतदान करण्याचा अधिकार नसतो. त्यानंतर नंबर 8 कर्जरोखे विक्रीचा अधिकार. कंपनी कायदा कलम 2013 मधील कलम 179 पोटकलम 2 नुसार कंपनीचे कर्जरोखे विक्री करण्याचा काय अधिकार आहे तो कंपनीच्या संचालक मंडळाचा असतो. कंपनीचं संचालक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करतं आणि त्या सभेमध्ये कर्जरोखे विक्रीचा जो काही ठराव आहे तो ठराव पास करतो. पास केलेल्या ठरावानुसार कंपनी कर्जरोख्यांची विक्री करते आणि म्हणून कंपनी कायदा 2013 मधील कलम 179 पोटकलम 2 नुसार कर्जरोखे विक्रीचा अधिकार हा कंपनीच्या संचालक मंडळाचा असतो. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे कर्जरोखे धारकाचा दर्जा. कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात का आणि म्हणून कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या धनकोंना फक्त व्याज मिळवण्याचा अधिकार असतो. इतर कोणत्याही प्रकारचे अधिकार असतात ते अधिकार कंपनी कर्जरोखे धारकास देत नाही आणि म्हणून कर्जरोखे धारक हा कंपनीचा धनको समजला जातो. त्यानंतर 10वं वैशिष्ट्य आहे कर्जरोख्यांचे हस्तांतरण. कर्जरोखे धारक कर्जरोख्यांचं सहज हस्तांतर करू शकतात. कंपनी कर्जरोखे हस्तांतर कार्यप्रणालीनुसार कर्जरोख्यांचं हस्तांतर करू शकते. अशा पद्धतीने कंपनीला कंपनी कायद्यानुसार कर्जरोख्यांचं हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीला सहजपणे करता येतं. त्यानंतर 12वं आहे मालमत्ता तारण देऊन किंवा तारण ठेवून. कंपन्यांना कर्जरोखे विक्रीसाठी आपली स्थिर व जी काय अस्थिर मालमत्ता असते हे कर्जरोख्यांच्या माध्यमातून काय द्यावे लागते तारण द्यावी लागते आणि मगच कर्जरोखे काय केले जातात सुरक्षित केले जातात आणि म्हणून कंपन्यांना कर्जरोखे विक्रीसाठी आपली स्थिर आणि अस्थिर जी काय मालमत्ता असते ही तारण द्यावी लागते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापनात भाग घेता येत नाही. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असल्यामुळे त्यांना कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये भाग घेण्याचा अधिकार नसतो. तो फक्त कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या भागधारकांना प्राप्त होतो. म्हणून कर्जरोखेधारक कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. अशा पद्धतीनं कर्जरोख्यांची ही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहेत. तर आपण एका शॉर्टकटमध्ये अभ्यास करूया. पहिले वैशिष्ट्य होतं कर्ज भांडवल. कर्जरोखे हे कर्जरोखे विक्रीचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळं कर्जरोखे हा कर्ज भांडवल निर्मितीचा मुख्य स्रोत समजला जातो. कर्जवचन कंपनी कर्जरोखा प्रमाणपत्रावरती कर्जरोख्यांची रक्कम परतफेड करण्याची जी काय हमी असते ती हमी कर्जरोखे धारकांना देते आणि म्हणून त्यानुसार कंपन्यांना कर्जरोख्यांची रक्कम मुदत संपल्यानंतर परतफेड करावी लागते. दर्शनी मूल्य कर्जरोख्यांचं दर्शनी मूल्य इतर प्रतिभूतींच्या तुलनेमध्ये जास्त असतं. उदाहरणार्थ 100 रुपये किंवा 1000 रुपये त्यापेक्षा जास्तही असू शकतं. परतफेडीची वेळ कंपन्या कर्जरोख्यांची कालावधी संपल्यानंतर कर्जरोख्यांची जी काय परतफेड असते ती परतफेड नोंदवलेल्या नोंदवहीतील तारखेनुसार परत करत असते. म्हणून कंपनीला कर्जरोख्यांची परतफेड ही दिलेल्या तारखेनुसार परतफेड करून बंधनकारक राहतं. त्यानंतर निश्चित दराने व्याज कर्जरोख्यावरती कर्जरोखे विक्रीच्या वेळी जो दर निश्चित केलेला आहे त्या दरानुसार कर्जरोख्यावरती व्याज देणं बंधनकारक राहतं. कर्जरोखे विक्रीसाठी कंपनी कायद्यानुसार कंपनी ही कर्ज घेणारी संस्था आहे. कंपन्यांना कर्जरोखे विक्रीसाठी विश्वस्तांबरोबर विश्वस्त करार करावा लागतो. त्यानंतर कर्जरोखे प्रमाणपत्रावरती कंपनी कर्जरोखे धारकांना कर्जरोखा प्रमाणपत्र देऊन
पुरावा देते। त्यानंतर कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असल्या कारण त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो, तो फक्त कंपनीच्या भागधारकांना असतो। कर्जरोखे विक्रीचा अधिकार हा कंपनी कायदा 2013 मधील कलम 179 कलम 2 नुसार कंपनीच्या संचालक मंडळाला असतो। संचालक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून त्या सभेमध्ये कर्जरोखे विक्रीचा ठराव मंजूर करू शकतात। कर्जरोखे धारकाचा दर्जा, कर्जरोखे हा कंपनीचा धनको असल्या कारणानं त्याला कंपनीचा धनको असं म्हटलं जातं। कर्जरोखे हस्तांतरण, कंपनीचे कर्जरोखे धारक आपले जे काय कर्जरोखे हस्तांतर कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार कर्जरोख्यांचं सहज हस्तांतर करू शकतात। मालमत्ता तारण ठेवून कंपनीला कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी आपली जी काही स्थिर आणि अस्थिर मालमत्ता असते ते मालमत्ता तारण ठेवून कर्जरोख्यांची विक्री करावी लागते आणि कर्जरोखे सुरक्षित करावे लागतात। शेवटचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापनामध्ये भाग घेत नाही। कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असल्या कारण त्यांना कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो, तो कंपनी कायद्यानुसार फक्त कंपनीच्या भागधारकांना प्राप्त झालेला असतो। अशा पद्धतीनं यावरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10 मार्कासाठी महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की कर्जरोखे म्हणजे काय ते सांगून कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कर्जरोखे आणि कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण अभ्यास केले आहेत ते आपण व्यवस्थित समजून घेऊन त्याचा अभ्यास करावा। धन्यवाद।